महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमधून मुंबईत मासळी बाजारावरून पालिका आणि कोळी समाजामध्ये संघर्ष पेटलाय। अस्वच्छतेचं कारण देत पालिकेने मासे कापण्यावर बंदी घातली आहे। त्यामुळे कोळी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। वाकोल्यात पालिकेने थेट कारवाई सुरू केल्यामुळे हा वाद अधिकच चिघळलाय। आपल्या उपजीविकेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। असा आरोप विक्रेत्यांनी केलाय। स्वच्छता की रोजीरोटी या वादात आता कोळी बांधव विरुद्ध पालिका असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। कारण काय सांगा ना आम्हाला आम्ही काय सांगितलं, आम्हाला ओटे बनवून द्या व्यवस्थित, आम्ही स्वच्छता ठेवू। आम्ही आमच्या पैशांनी खर्च करून बनवलं, येऊन बीएमसी तोडून जाते। याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला आम्ही नकोच आहे ना। स्वतः उभे, तुम्हाला दुर्गंधी आहे का? दुर्गंधीसारखं आम्ही काही ठेवलंय का? आम्ही जेवढे आमच्याने जमते तेवढे आम्ही साफसफाई या मार्केटमध्ये ठेवतो। हा आमचा एरिया बोला। आणि हे आताच काय, हे आता एक काम चालू आहे म्हणून पीछे साइड बैठते, किसी को तकलीफ ही नहीं है। रोड पे भी तकलीफ नहीं, पब्लिक को भी तकलीफ नहीं है कुछ। हम लोग साइड में बैठे हुए हैं छोटी छोटी जगह लेके। नाही, मला असं वाटतं की मुंबई ही आगरी आणि कोळ्यांची आहे। तिथले मूळ निवासी आहेत। ज्यांना माशांचा वास सहन होत नसेल, ज्यांना माशांचा त्रास होत असेल, त्यांनी त्वरित मुंबई सोडून त्यांच्या गावी परत जावं। नाही, असे उच्चभ्रू वगैरे कोण नाही, हे सगळे बाहेरनं आलेले लोक आहेत। त्यांना जर त्रास होत असेल माशांचा तर त्यांनी त्यांच्या गावाला परत जावं। गुजरातला कुठे काय, राजस्थान जिथे कुठले असतील तिकडे परत जावं। इथे शहाणपणा करत थांबू नये। त्यांच्या मतानुसार मुंबई चालणार नाही। मुंबई ही मराठी माणसाच्याच मतानुसार चालणार। आणि घरं सोडावी, मुंबई सोडावी आणि जावं। कोळी बांधवांची मुंबई आहे, त्यांचा व्यापार इथेच आहे। तुम्ही आमच्याकडे व्यापार करायला आलात, तुम्हाला मान्य नाही, तुम्ही सोडून जा। आमच्या व्यापारावरती तुम्ही बंदी आणणार? कुठला वड आहे तो? आणि ती बंदी आणली पण असेल तर ती आम्ही मोडून काढू। कोळी बांधवांबरोबर, ज्या भगिनींबरोबर आम्ही आहोत।